स्वागत आहे उज्ज्वलास किचनमध्ये. आज मी तुम्हाला मॅगी डोसा बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते. इथे मी 4 मॅगी घेतलेले आणि हे पीठ, तांदळाचं पीठ घेतलेले, रवा घेतलाय. 4 मॅगीला एवढंच साहित्य लागणार आहे. आणि 3 कांदे, 1 टोमॅटो घेतलाय. हे मिरची घेतलेले, त्याला मी बारीक कापून घेणार आहे. 4 चीज घेतलेले आणि चवीपुरतं मी मीठ याच्यामध्ये घालणार आहे. आणि ही जी मॅगी आहे याला मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. याचं पीठ दळणार आहे. ही आपली मॅगी वाटून झालेली आहे. आता याच्यामध्ये मी रवा टाकणार आहे. रवा टाकला, तांदळाचं पीठ आणि कांदा आणि टोमॅटो आता टाकणार आहे. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, आणि मी मिरचीचे हे बारीक काप करून घेतलेले आहेत. आणि आपले मॅगी मसाल्यामधला मसाला 4 पॅकेट होते, तर त्याच्यामध्ये 4च पॅकेट बाहेर येतात मसाल्याचे. आणि हे घेतलेले चीज, आपण चीज 4 घेतलेले, याला किसून घेणार आहे. आणि त्याच्यात पाणी टाकणार आहे. मी चीज खिसून घेतलेत, हे बघा, त्याच्यात पाणी टाकते. याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला 1 तांब्या पाणी टाकलं होतं, पण मी याच्यामध्ये जेवढ्या साहित्याला मी याच्यामध्ये 4 तांबे पाणी बसलेलं आहे, म्हणून हे आपलं बेटर जास्त झालेलं आहे. चला आता आपण डोसा करायला घेऊया. इथे आपला तवा गरम होता. साईडने याला तेल सोडायचं आहे. तवा गरम असल्यामुळे आता ते गॅस स्लो करते थोडा. बघा, आता आपण काढायला सुरुवात करूया. एकदम छान मस्त, काहीच लागलेलं नाही इथे खाली. कुरकुरीत छान लागतो हा आपला डोसा. एकदम मस्त ब्राऊन कलर झालाय, असाच कलर खाली येऊ द्या. आपला मॅगी डोसा तयार झालेला आहे. वरतून पण मस्त ब्राऊन झालाय आणि खालून पण. हा डोसा तयार झालेला आहे. याच्यावरती टोमॅटो केचप टाकून खाऊ शकता. व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.